अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टानं पोलिसांना झापलं. हा एन्काउंटर होऊ शकत नाही. एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं कोर्टानं म्हटलं. डोक्यात गोळी का मारली? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावरती, अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली. सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही. 4 पोलीस एका आरोपीला नियंत्रित करू शकत नव्हते का? पोलिसांची बंदूक अनलॉक का होती? असे काही सवाल कोर्टानं उपस्थित केलेत. तर 3 गोळ्यांपैकी 2 लागल्या, 1 कुठे गेली असं देखील कोर्टानं विचारलं. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असेल तर पावलं उचलावी लागतील असं कोर्टानं म्हटलंय. जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे मेडिकल रिपोर्ट सादर करा असे आदेश कोर्टानं दिलेत. एन्काउंटर केलेला अधिकारी पारंगत होता असं असून सुद्धा या सगळ्यांवरती आरोपी वरचढ ठरून पिस्तूल हिसकावू शकतो हे समजणं थोडं कठीण वाटतंय असं हायकोर्टानं म्हटलं. घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या आहेत असं देखील कोर्टानं म्हटलंय. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे. सुनावणी होणार असून घटनेमध्ये सहभागी पोलिसांचा सीडीआर सादर करा असे देखील निर्देश उच्च न्यायालयानं दिले. शर्मिला ठाकरेंनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी पोलिसांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक निलेश मोरेंची त्यांनी विचारपूस केली. आरोपी अक्षय शिंदे याच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र बदलापुरातील नागरिकांनी अक्षय शिंदेवरील अंत्यसंस्काराला विरोध केला. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे. बदलापूर एन्काउंटर नंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवरती बदलापुरा आणि महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत. मनोज जरांगेंनी 9व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केले. संध्याकाळी 5 वाजता जरांगे उपोषण सोडणार आहेत. उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतील ते आणि सलाईन लावून उपोषण करणं आवडत नाही असं जरांगे म्हणाले. ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार. आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ असं जरांगेंनी म्हटलं. फडणवीस स्वतःच्या हातानं सत्ता पाडू नका असं देखील जरांगेंनी इशारा दिला. मराठा समाजाला आरक्षण देणं आणि टिकवणं ही आमची कमिटमेंट आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं. समाजात दुफळी निर्माण होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मराठा ओबीसी धनगर आरक्षणाबाबत 30 तारखेला महत्त्वाची बैठक होणार आहे. 30 तारखेला समाधान होईल असा तोडगा निघेल असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये सुरू असलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी हाकेंचं आमरण उपोषण सुरू आहे. हाकेंच्या उपोषणाचा 7वा दिवस लेखी आश्वासनापर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं देखील सांगण्यात आलंय. शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली. जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करत उपोषण सोडण्याची विनंती केली. ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे पोलिसांवरती चांगलेच भडकले. रात्री काही मराठा आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. त्यामुळे इतके पोलीस असताना मराठा आंदोलक येतातच कसे असा सवाल वाघमारेंनी विचारला. अंतरवाली सराटीत आणि वडीगोद्रीत आंदोलनाच्या ठिकाणी हजारो तैनात असलेल्या पोलिसांचे पावसामुळे हाल होत आहेत. भर पावसात पोलिसांची व्हॅन बंद पडल्यानं त्यांनी पावसातच व्हॅन दुरुस्त केली. आरक्षणाच्या प्रश्नावरती रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली. आरक्षण मिळावं ही आमची भूमिका असल्याचं दानवे म्हणाले. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी देखील मागणी दानवेंनी केली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती टायर पेटवले. नेवासा फाट्याजवळ आंदोलकांनी महामार्ग अडवला. त्यामुळे महामार्गावरची वाहतुकीचा खोळंबा झाला. जालन्यातील वडीगोद्रीमध्ये ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे पोलिसांवरतीच भडकले. सुरक्षा चोख नसून मराठा तरुण आंदोलनस्थळी आलेच कसे असा सवाल त्यांनी केला. तसंच आम्हाला पोलीस संरक्षण नकोय, हे संरक्षण काढून टाका अशी मागणी वाघमारेंनी केली. हिंगोलीमध्ये मराठा बांधवांनी हिंगोली ते परभणी महामार्गावरती रास्तारोको आंदोलन केलं. आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ नाशिक शिर्डी महामार्गावरती रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरल्यामुळे नाशिकहून शिर्डीला जाणारी वाहतूक ठप्प झाली. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळंब तालुक्यातील दहिफळमध्ये मराठा आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आरक्षणाची मागणी केली आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. नांदेडमध्ये एससी/एसटी वर्गीकरणाच्या विरोधात उपोषणाची दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन केलं आणि यावेळी आंदोलनकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे परभणीत मराठा समाज आक्रमक झाला. परभणीतून मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव अंतरवालीकडे रवाना झालेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली जात होती. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. सरकारनं जरांगेंच्या आरक्षणाची दखल न घेतल्यामुळे तरुणांनी कयाधू नदीत जलसमाधी आंदोलन केलं. नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मालेगावात सकल मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी देखील जोरदार घोषणाबाजी झाली. रिसोडच्या पिंपरखेड फाट्याजवळ ओबीसी बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी आमरण उपोषण पुकारले. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत ओबीसी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यामुळे बीडमध्ये मराठा समाज आक्रमक झाला. खामगाव पंढरपूर महामार्गावरती बैलगाड्या घेऊन मराठा समाजानं रास्ता रोको करत महामार्ग अडवला. चारही बाजूंनी ठिय्या मांडल्यानं वाहतूक ठप्प झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय. सोलापूर छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्रीय महामार्गावरती मराठा समाजानं रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. जरांगेंच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून उद्या पंढरपुरात बंदची हाक देण्यात आली आहे. उद्याचा बंद अत्यंत शांततेत पार पडावं असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलंय. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या 4 ते 5 नगरसेवकांसोबतच इतर 10 ते 15 नगरसेवकांनी शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यामुळे पिंपरी चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीत उभी फूट पडण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पंचायत समितीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती संतापल्या. समितीच्या मीटिंगमध्ये कर्मचारी आणि रक्षा खडसेंमध्ये कामाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक झाली. महायुतीत भाजपच मोठा भाऊ राहण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेत भाजप 155 ते 160 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर उर्वरित जागांवरती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं लढावं अशा सूचना अमित शहांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. तुमच्यासारखी मंडळी मैदानात उतरली तर आपलं कुणी वाकडं करू शकत नाही. तुम्ही ताकदीनं मैदानात उतरा. विजय आपलाच आहे असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली. आज महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मुरलीधर मोहोळ उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राचा संवाद मेळावा पार पडणार आहे. अमित शहा उत्तर महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राऊतांनी हल्लाबोल केला. गृहमंत्री काश्मीर आणि लडाखला गेले नाहीत, तर निवडणूक अधिकाऱ्यांवरती दबाव आणण्यासाठी शहांचा दौरा सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलं. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी टीका केली. विदर्भात त्यांनी किती प्रयत्न केले तरी भाजप त्यांच्या हातून गेलाय. विदर्भात काँग्रेस 45 जागा जिंकणार असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. थोरात लवकरच अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोललं जाते. त्यामुळे अजित पवारांना पुणे जिल्ह्यातच धक्का बसण्याची शक्यता आहे. धाराशिवमधील 3 जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण काठोकाठ भरलंय. दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. भाजपच्या बैठकी अगोदरच नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाचा इशारा असताना सुद्धा नियोजनाचा अभाव बघायला मिळतोय. हिंगोलीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. सेनगाव, गोरेगाव या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळालाय. पालघरमध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली. पश्चिम किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलं. वाणगाव, चिंचणी, डहाणू, खाडी, वाढवण सोबतच परिसरातील काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. वाशिम शहरासोबतच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून सोयाबीनचं, तूर आणि कपाशीच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र धान पिकाला फटका बसण्याची शक्यता वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील नीरा नदीवरील बंधारा मातीचा भराव खचल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. तत्काळ हा बंधारा दुरुस्त करावा अशी मागणी केली जाते.
अकोल्यातील परतीच्या पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती आहे.